कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मखर सजवतो, पण खेड तालुक्यातील वेरळ या गावातील खांबल परिवाराने यंदाही आपल्या गणेश महोत्सवाला वेगळी ओळख दिलेली आहे। पुस्तकांच्या मखरात विराजमान झालेल्या गणरायामधून वाचन हीच खरी पूजा असा अर्थपूर्ण संदेश देण्यात आलाय। मखराभोवती वाचन कक्ष उभारण्यात आला असून आलेल्या भक्तांना आपल्या आवडत्या पुस्तकांचे नाव विशेष बोर्डावरती लिहिण्याची संधी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे पारंपरिक प्रसादाऐवजी पुस्तक ही भेट अनोखी संकल्पना राबवण्यात आलेली आहे। या उपक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। साहित्यप्रेमी उत्तम कुमार जैन आणि पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजू चव्हाण ही यावेळी उपस्थित होते। पुस्तकांमध्येच खरा गणराया दडलेला आहे असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आलेला आहे। वेरळचे ज्यांचं पारंपरिक गणपती उत्सव या नेहमीप्रमाणे अत्यंत वेगळ्या थीममध्ये जे साजरा करतात असे खांबल परिवार यांनी यावर्षी पण गणेशोत्सवामध्ये अत्यंत चांगला देखावा म्हणजे म्हणण्यापेक्षा की लोकांना त्या प्रकारे एक प्रकारे ज्ञान मिळेल। जी विद्येची देवता आहे, कुठल्याही मंगलमय आपण एखाद्या कार्याची सुरुवात जर करत असो, ज्या श्री गणेशाचं आपण वंदन करतो, ज्याला विद्येची देवता म्हणतात, असं गणेशोत्सव प्रसंगी त्यांनी लोकांना ज्ञान मिळावं, लोकांना चांगली वाचनाची सवय मिळावी, या अनुषंगाने आज या ठिकाणी पुस्तकाचं डेकोरेशन केलेलं आहे। हे अत्यंत चांगला उपक्रम आहे। मी त्यांचे सर्वांच्या वतीने त्यांचे विशेष या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि दरवर्षी त्यांनी अशीच वेगवेगळी जे समाजाला उपयुक्त राहतील अशा वेगवेगळ्या थीम शोधून जे सर्वसामान्य जे लोक आहेत त्याच्यामध्ये ज्ञानाचं असेल, आरोग्याचं असेल, शिक्षण आणि इतर सर्व अशा वेगवेगळ्या थीम नेऊन या अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करावा आणि यांचं अनुकरण खेड शहर आणि परिसरातील तालुक्यातील सर्व गणेशोत्सव जे मंडळ आहेत त्यांनी पण त्याचं अनुकरण करावं मी सर्वांना आवाहन करतो आणि त्यांचे विशेष या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल परत त्यांचे धन्यवाद।